कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय 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 राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरि हरि जय जय राम जय जय राम पातालोचनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी सुख झाले वो साजनी
लेकुराते ही लेकुराते ही लेकुराते ही लेकुराते ही लेकुराते जी
लाभाविन प्रीति
टाळी वाजवाय सगळ्यांकरता वा छान छान लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्वही साहे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संता बरे बोजे ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठाला अष्टांग योगी मासो के दाता शरण्याग्रणी भक्तनाथा जनाता कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार साष्टांग श्रीरंगदासा
समचरण सरोजम सांद्रणीलाभुदाभम जगदनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठितटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातु मुनींद्रहे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया तुझे पाया तुझे पाया पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे से वकजालो सेवेला गे से वकजालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो हा सेवेला गे सेवक झालो रे सेवेला गे सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो रे तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा अवसा लागलो निज चरणा सेवेला की सेवक झालो की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आवो स्वामी तुका या देवा यावरी न करावा बेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोने आता लेखुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविने प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयन आजच्या प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमान्य जगद्गुरु जगदवंदनी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि या जगतातलं महत्वाचं कारण शोधणार ज्यांनी या जगाचा उद्धार करावा आणि सामान्य जीवाकरता गाथा निर्माण करावा. नाही नाही आई यात काय नवल, तुम्हा आम्हाला ज्ञान शिकवतात यात काय नवल. ज्यांनी स्वतःचा संसार जाळला आणि संसार जाळून अंगणात बसले, नवे नवे संसाराची व्याख्या ज्यांच्या जवळ फलकटच होती
या जगतातलं महत्वाचं गणित मानवी जन्मातलं ज्यांनी विरोधकांना ज्यांचं कौतुक करावं, ज्यांना विष्णूचा अवतार म्हणावा, त्या तुकाराम महाराजांचा गोड असा अभंग आईचं वर्णन सांगणारा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग गोड आहे. अभंगातून तुकोबर आहे. 3 पुरावे देतात आपल्या जवळ आईचे. जी हित वाते तिला आई म्हटलं गेलंय, जी स्वहित वाते तिला सुद्धा आईच म्हटलं जातंय, जी कळवळा वाते तिला सुद्धा बोला 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 आईच म्हटलं जातंय, जी पोटामध्ये भार वाते तिला सुद्धा बोला बोला आईच म्हणतात. बर भार तर वातेच वाते, पण आपलं सर्वस्व सुद्धा आपल्या लेकरांकरता वाते, तिला आई. असं 3 पुरावे तुकोबरा या अभंगाच्या माध्यमातून मांडतात. विठ्ठला अभंग गोड निवडलेला आहे. मी एका आईची सेवा करण्याकरता इथपर्यंत आम्ही आलोय. हे आज जी आई आमच्यातून निघून गेली ना, 1 वर्ष पूर्ण झालंय. जी आई निघून गेली ती आदर्श माता होती, एक चांगली माता होती. नवे नवे मला वाटतं आमच्या या मरळ गावचं वैभवच होती. ही अशी पवित्र माता आज आमच्यातून निघून गेलेली आहे. आणि म्हणून अशा आईला सर्वजण आदरांजली व्यक्त करण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. 6 महिने झालं गड्या या कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. आणि 6 महिन्यापासून आम्हाला एवढे कॉल आले की महाराज आम्ही तुमचं कीर्तन पाहतो युट्यूबला. आम्ही लोकांना सांगतोय, सगळ्या लोकांना सांगितलंय महाराज गायक येणार आहेत, चांगले वादक येणार आहेत, गोड साऊंड येणार आहे, ऐकण्याकरता आमचा सगळा परिवार येणार आहे. 6 महिने झाले या कार्यक्रमाचं नियोजन चालू होतं. पण 6 महिन्यापासून ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेनं वाट पाहतो तो दिवस आज उगवला गेला. पण जरी तो दिवस उगवला गेला, पण माझी आज गंगूआई हा कार्यक्रम ऐकण्याकरता नाहीये. आज खरं तर ती नाही ना, आज तिची किती जरी मनोभावानं सेवा करायला जर गेलं ना, तर ती आज पाहत असेल माझ्या लेकरांना माझा एवढा गोड कार्यक्रम आयोजित केला असेल. तिला आज हेवा वाटत असेल की अरे माझ्या या लेकरांनी माझा किती गोड कार्यक्रम आयोजित केलाय. असा कार्यक्रम पाहण्याकरता खरं तर तिचे आज डोळे सदगतीत झाले असतील, भरले असतील. आजी ती कुठं जिथं असेल ना तिथं तिथे आज डोळे भरून आले असतील की आज माझ्या लेकरांनी एवढा गोड माझा कार्यक्रम आयोजित केलाय. अशी मुलं जन्माला यावी महाराज. बस तुकोबाराय म्हणतात, आपुलिया इता जो आशे जागता, धन्य माता पिता तयाची. अशा मुलांचा ह्यावा पांडुरंगाला सुद्धा वाटतो. कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, कुळी कन्या पुत्र होती रे सात्विक, आपण सगळेजण आईला आदरांजली व्यक्त करण्याकरता उपस्थित आहे. आपल्या या आव्हाड परिवारातील एक आदर्श माता स्वर्गीय गंगा भागीरथी गंगूआई सदाशिव आव्हाड आईंच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर त्यांच्या मागे त्यांची बहीण आहे सर्वाई कुठे बसली आहे. हा सर्वाई आहे. आणि सर्वाईंनी सुद्धा प्रेम दिलंय तितकंच बरं का. सर्वाई सुद्धा उपस्थित आहे. त्यामध्ये 3 मुलं आहे. रामदास दादा आहे, संदीप दादा आहे आणि चंद्रभान दादा आहे. बरोबर ना. 3 मुलं आहेत ना. आणि 2 मुली आहे. त्यामध्ये माझी रंजना अक्का आहे. रंजना अक्का कुठं बसली. हा आणि खरं तर माझी संगीता अक्का आहे. अशा 2 बहिणी आहेत, 2 मुली आहेत. अशा 2 मुलं 3 मुली 3 मुलं आणि 2 मुली असा परिवार आहे. आणि या परिवारानं खरं तर केलेला गोड असा सोहळा आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे. थंडीमुळे थोडेसे सगळेजण यायला जरा लेट झाले. गाडीवर यायचे म्हटल्यावर थंडी वाटते म्हणून तुम्ही थोडेसे लेट झाले. ते आम्ही पण लेट झालो थोडंसं यायला. म्हणून जाऊ द्या, काही युती सरकार करून टाकू आपण, काही हरकत नाही. तुम्ही सगळेजण आलात,
काही उन्हाला बसले, थंडी वाटते म्हणून त्यांचे आभार आहे. सगळ्यांचे आभार व्यक्त करून या ठिकाणी महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गान गंधर्व गोड गळ्याचे मालक, खरं तर ज्यांचं गाणं महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे असे गोड गळ्याचे मालक, गायन गंधर्व, आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा आदरणीय आमचे शिवनाथ महाराज पवार आहेत. त्यांचे विशेष आभार. एकदा जोरदार टाळी वाजवायचे. महाराष्ट्रात पवार घराण्याचं गाणं प्रसिद्ध आहे सध्या, त्यापैकी आमचे पवार महाराज आहे. आणि म्हणून पवारांचं खरं तर पवार इज अ पॉवर असं म्हटलं, उगच नाही म्हणत, असे पवार महाराज आहे. तुमचं आभार आहेत. आणि दुसरे गायनाचार्य आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व माझे बंधू आदरणीय निलेशजी महाराज कांगणे, आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. आपल्या भागाचं वैभव आहे. आदरणीय गान गंधर्व, एक खर्जा ज्यांच्याकडून ऐकावा, गोड खर्जा कसा लावावा हे ज्यांच्याकडून शिकावं. नवे नवे आपल्या परिसराचं वैभव आहे. महाराष्ट्रात अनेक कीर्तनकारांच्या जवळीक आहेत असे आमचे नवनाथ महाराज गडाख. जोरदार टाळी वाजवायची महाराजांकरता. महाराज आपण सुद्धा या ठिकाणी बडी दूर से आहे. आपलं सुद्धा कौतुक आहे, आपलं सुद्धा आभार आहे. दोन्ही चोपदार आहे, दोघंही भालदार चोपदार नाही भालदार आहेत. दोघांचे आभार आहेत, दोघांचं कौतुक कर. थोडं लांब कुठं थांबले, जरा जवळ या ना, जरा जवळ या. कॅमेऱ्यात येसन, बाकीचं काय नाही. म्हणून तुमचं कौतुक आहे दोघांचं पण. आणि विनेकरी आपल्या सिन्नर भागाचं वैभव आहे बरं का. तुम्ही कसं कॉन्टॅक्ट केलं त्यांना काही विशेष नाही. आणि म्हणून हे फक्त ते मला वाटतं आईचंच पुण्य असावं बरं का, आईचं पुण्य असावं म्हणून ही सगळी मंडळी तुम्हाला मिळाली. आमचे किरण महाराज बरोबर ना, किरण महाराज सानप, अगदी गोड प्रति तुकोबार आहे त्यांना अशी उपमा आहे. अगदी ते या ठिकाणी उपस्थित आहे. महाराष्ट्रामध्ये जर टॉप 10 ची यादी विनेकरांची जर पूर्ण करायची तर आमच्या किरण महाराजांचं नाव यादीत घातल्याशिवाय ती यादी पूर्ण करता येत नाही. असे किरण महाराज आहे. तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. दोनही मृदुंगाचार्य आहे. पण असं म्हटलं जातं, एक हिंदीतून वाक्य आहे, दो दिल और एक जान, असं जर वाक्य जर म्हटलं ना तर इथं पाहायला मिळतं. आज हे दोघं वाजवणार आहेत, पण दोघं वाजवतात पण एक वाजवतायत, हे महत्वाचं आहे. हा दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय ज्ञानराज महाराज पापळ, जे पळापळ करत नाही असे ज्ञानराज महाराज, असे ज्ञानराज महाराजांचं कौतुक आहे. दुसरे मृदुंगाचार्य अकोले तालुक्यातले दोघं बरं का, अकोले तालुक्यातले नाना बरं का, अकोले तालुक्यातले सचिनजी महाराज चौधरी, आपला चौधरी हा दोघही जण या ठिकाणी उपस्थित आहे. चौधरी महाराजांचे हे सगळे विद्यार्थी बरं का. त्यांनी तिकडं खडकावर सोनं पिकवलंय. त्या अकोल्यात काय नाही त्या अकोल्यात आहे ना सगळे लांडगी, कोली, वाघ तिकडं सगळं तेच आहे. पण एवढ्या खडकावर त्यांनी हे सगळं सोनं पिकवलंय. महाराजांना एकदा जोरदार टाळी वाजवायची. महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आपल्या विद्यार्थ्यांसहित. आमचा कीर्तनकारांचा प्राण आमच्या राहुल दादाची सिस्टीम म्हटलं का बोलायचं नाही. आदिश्वरी साऊंड ते आश्वीवरून आलेत, लांबून आलेत आणि लांबून येऊन सुद्धा एवढा गोड सेटअप त्यांनी जुळवला. राहुल दादा तुमचं सुद्धा कौतुक आहे. खरं तर दादांचं आवडीचं चॅनलवाले दादांचंच आवडीचं आहे माऊली HD, तर ते सुद्धा आलेत या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रक्षेपण करण्याकरता. माऊली दादा म्हणजे आमचे ऋषी दादाचं सुद्धा कौतुक आहे. तुम्ही सुद्धा आपल्या टीमसह या ठिकाणी उपस्थित राहिलात. लाखो कीर्तनकार तुम्ही समाजापर्यंत पोहोचवलेत. आमची कीर्तनं नक्कीच प्रेरित करतायत. तुम्हाला सुद्धा या ठिकाणी विशेष धन्यवाद. आणि म्हणून खरं तर आदरणीय कीर्तनकार आदरणीय आमचे भाऊ पाटील महाराज बरोबर ना, मुंबईकर आदरणीय भाऊ पाटील महाराज आपण सुद्धा उपस्थित आहे. आमचे जीवाचे भाऊसाहेब दादा बरं का चकोरजी आपण सुद्धा उपस्थित राहिलात. आमच्या भाऊ पाटलांचा मंडप आहे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आता प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवत नाही, आपण कीर्तनाला सुरुवात करूया. मस्त हे पायावरी मस्त कहे पायावरी, मस्त कहे पायावरी, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी संताचा, वार करी या
जगतातलं महत्वाचं गणित ऐका बरं का. आई आवाज येतो ना माझा, ऐका चला. जगतामध्ये आपण आलोत कशा करता आलोय माहिती का? जगतामध्ये या कारणाकरता आलोय की तुम्ही आम्ही चांगलं राहावं. कशा करता चांगलं राहावं? की माध्यमातून तुमची माझी कीर्ती कुठेतरी राहावी. नाही तर माणसं येतात जातात हे चालूच आहे. माणसाचे अनेक जन्म दिवसातून होतात, अनेक सेकंदाला अनेक माणसं या जगतामध्ये येतात बरं काय. हे महत्वाचं गणित आहे. पण अशी कीर्ती माझ्या गंगूबाई सारखी कीर्ती मोजक्याच लोकांची माग राहते बरं का. माग थोड्या लोकांची राहते. पण त्यात ना एक जुनी म्हण आहे ना बरं का, मरावे परी कीर्ती रूपे उरावे. माणसं येतात माणसं जातात, पण माणसानं उरलं पाहिजे काही ना काही. आणि तोच उरतो ज्यानं माग काहीतरी चांगलं पेरलंय. ना बरोबर ना, बोला की चांगलं पेरलंय. मला वाटतं गहू पेरला तर गांजा उगवतो, मग काय उगवणार आहे? ना बोला की काय उगवणार आहे? गहूच उगवणार आहे. संस्कार नावाचे शब्द जर पेरला तर काय उगवणार आहे? संस्कार. मग माणसानं काय पेरावं? काय पेरावं? संस्कारच हृदयामध्ये पेरावे. आणि माग सुद्धा त्या संस्काराच्या माध्यमातून तुमच्या गावाच्या वांब्या माग पडल्याशिवाय राहणार नाही. तुका म्हणे ये कीर्ती माग राहण्याकरता काय करावं लागेल तुम्हाला माहिती का? जगतामध्ये आलोत ना आपण त्या महत्वाच्या भूमिकेला कधीतरी पात्र आहोत. हे दुनिया सगळी अशीच आहे. कशी? हे दुनिया गोरख धंदा है, सब जग माया में अंधा है. किस इस जग में मोहन, जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने. जिस अंधे ने प्रभु को देखा नहीं, वो रूप बताना क्या जाने. मग जगतामध्ये आलोत ना, आपल्याला सगळं काही दिलंय. मग समाधानी वृत्ती तुमच्या माझ्या जवळ असली पाहिजे. आपण समाधानी नाही म्हणून देव मिळायला आपल्याला आज जड जायला लागलाय. देव तुम्हाला मिळत नाही, देव मलाही मिळत नाही. का मिळत नाही सांगू का? देव मिळवण्याकरता काही काही गोष्टी आपल्या जवळ आहेत. आपण जरी म्हटलो ना देव मिळत नाही. अरे देव मिळवणं म्हणजे काय पांडुरंगाजवळ जाणं वय? तुम्हाला कोण म्हणलं पांडुरंगाजवळ गेलं म्हणजे देव भेटतो? नाही. बऱ्याच लोकांच्या 85च्या वर वाऱ्या झाल्या. ना खरं ना खरं बोलायचं. सगळ्यांनी खरं बोलायचं. 85 माझ्या बऱ्याच वाऱ्या झाल्यात. या महाराज लोकांच्या बऱ्याच वाऱ्या झाल्यात. स्वतःवर खोटं बोलायचं नाही, खरं बोलायचं. वाऱ्या झाल्यात का नाही तुमच्या? पण झाल्यात. पण देव भेटला का? नाही भेटला. का देव भेटला नाही? आपण वारीत गेलो का आपण बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळवतो, म्हणून देव भेटला नाही. म्हणून देव मिळवायचा आहे ना, तर महाराज म्हणले वारीत जावं आणि जन्माचं गणित शोधावं. कसलं जन्माचं गणित आहे? अरे ते माहेर आहे आपलं. आता माझ्या आकीला विचारलं की तुझं माहेर कोण? नाही. मला वाटतं आईचं माहेर तर आहेच आहे, पण मला वाटतं पंढरपूरचं सुद्धा माहेर आहे. किती गोड सांगितलंय. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, पंढरपूरला जाऊ नका. पंढरपूरला जाऊन काय करा? पंढरपूरला गेल्यानंतर लुटायचा सुद्धा प्रयत्न करा. लुटायचा
लुटामाई लोकांचे चपला नाही, लोकांचे कपडे नाही. अभंग आहे महाराज, किती गोड अभंग लिहिलाय. लुटा लुटा पंढरपूर, लुटा लुटा पंढरपूर, धरा धरा रखुमाईचा वर. वेणा रे वेणा रे वेणा रे, क्या बात है. वेणा रे वेणा रे वेणा रे वेणा रे वेणा पण आपण विसरून गेलोय की आपल्याला हे करायचंय. हा, माणसाने एकदा तरी मरायच्या अगोदर आहे ना पंढरपूरला जावं. जावं का नाही? बोला की नाना बोला की. एकदा तरी पंढरपूरला जावं, त्याशिवाय माणसानं मरू नये. तुमच्यापैकी पंढरपूरला आळंदीला किती जण गेले? जरा हात वर करा बरं. प्रामाणिकपणाचं, खोटं बोलायचं नाही, प्रामाणिकपणानं. एवढेच गेले? एवढेच गेले? बरं, करा खाली, करा खाली. गेले, पंढरपूरला गेले. पण जेवढे गेले नाही, जेवढ्यांचे हात आशे होते, तेवढ्यांनी लवकरात लवकर टेम्पो भरा आणि पंढरपूरला जा. त्याशिवाय मरू नका, मरू नका. का तर आपल्याकडे एक म्हण आहे, जन्माला आला आणि पुढचं तुम्ही तुमचंच बोला. हा हा हा, करा कधीतरी वारी करा. अरे लय गोड वारीचं महत्व आहे. आणि मग माणसानं वारी करण्याचं सामर्थ्य नसेल तर पहिल्यांदा आता महत्वाचा मुद्दा सांगतो. हे भजनाला दिले नाही, भजना करता वापरा. तर आपल्याला काय झालंय, याचा हे कशा करता वापरायचं याचं ज्ञानच मिळालं नाही ना अजून आपल्याला. जुन्या काळात लग्न व्हायची का नाही? ए आई बोल की, व्हायची का नाही लग्न? जुन्या काळात लग्नामध्ये पुरीचा बाप पोराच्या बापाला काय द्यायचा? हुंडा. हुंडा होता का नाही? आता कोण कोणाला देतं? जरा मोकळ्या मनानं बोल. हा, आता कोण कोणाला देतं? पाऊस दादा, कोण कोणाला देतं? महाराज, कोण कोणाला? आता मुलीला हुंडा द्यावा लागतो. वो आहे 2 लाख देतो, देत तुमची पोरगी. उलट झालं का नाही नाना? पर ती असू द्या, असू द्या. बरं, पोरगय कुठंतरी चिगाटल्याला दाखवावं लागत. चिगाटल्याला मग खांबल्याला नाही, मग कुठंतरी आहे भाऊ नोकरीला बिकरीला, चांगल्या धांद्या पाण्याला आहे असं दाखवावं लागत. नाही तर पुरीच्या बापाला सध्याला मार्केट आले. हा, अवघड झालंय. आणि मग असंच एक लग्न झालं जुन्या काळात. आणि जुन्या काळात एक लग्नामध्ये ते सामान द्यायचे, फ्रीज, कूलर, वॉशिंग मशीन, सगळं काय दिलं जायचं. आणि दिलं जायचं त्याच्यामध्ये जुन्या काळात आहे ना, पाणी तापवायला काय असायचा? बम 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 नाही, बमच म्हणा. हा, बम बम म्हणतात ते. हा, बम असायचा. नाना असायचा का नाही? बम असायचा. बमाला 2 जागा असायच्या, बरोबर ना? 2 जागा. कशा करता? एक पाणी ओतायला, म्हणजे पाणी भरायला. आणि एक, बोला ना तुम्ही, बोला ना, जाळ घालायला. अशा 2 जागा असतात ना. आणि मग मुलाच्या आईला तो बम भेटला आणि मुलाच्या आईला काय डोळा लागा ना, आणि कोणाला काय अप्रूप होईल हे काही सांगता येत नाही. तिला बम अप्रूप झाला. अख्ख्या लग्नातून, अख्ख्या सामानातून तिला बम अप्रूप झाला. आणि आतमध्ये ती उठली, रात्रीचं 12 वाजता उठली, वरात बिरात झाल्यानंतर. आणि बम उचलला ना, अंगणात आणून ठेवला. आणि त्यांचं घर वरच्या आळीला होतं, वरच्या आळीला. आणि पाण्याची टाकी, तुम्ही जरा बोल चला ना, जरा बोल चला ना, खालच्या आळीला होती. तिने घेतला हांडा आणि खालच्या आळीतून पाणी आणायला लागली वरच्या आळीला. चक्रा नकरा, चक्रा नकरा. तिचं नाव होतं शांताबाई. शांताबाईने रात्रभर पाणी वाहिलं. पण आता काय करावं, तिची जागा चुकली ना पाणी वाटायची. जिथं जाळ घालायचं आहे का तिथं तिने पाणी वतलं. आणि जिथं पाणी वाटायचं होतं का तिथं तिने जाळ घातला. आता वरच्या आळीचं पाणी खालच्या आळीला गेलं. हिला कौतुकच वाटायला लागलो, काय तिच्या पोरीच्या माय येईन बाईनं, येईनच म्हणतात ना तुमच्याकडे, येईन बाईनं काय बम दिलाय, बम दिलाय. म्हणली किती माणसाचं 5-6 हांड वतलं तरी एवढं पाणी बसणार सगळं, अजून तरी बम भरला नाही. तिला आश्चर्य वाटायला लागलं. पण वरच्या आळीचं पाणी ज्या वेळेस खालच्या आळीला गेलं, खालच्या आळीची लोक वरती आली. म्हटले काय झालं, हेल घातला कोणी,
हे जुन्या काळात हेल घालायचे, बरोबर ना, हेल घालायचे, म्हणून ती सगळी लोक वर आली. तर शांताबाईला समजून सांगितलं, तुमची पाणी ओतण्याची जागा चुकली, तसं आपलं सुद्धा तेच आहे. देवे दिला देह भजना गोमटा, पुढचा महत्वाचा आहे, तोया झाला फाटा बादिकेचा. किती गोड सांगितलंय. आउट हात का मानव देह, अरे अल्लाह ने तुझे दिया, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया. ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना कोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना कोया. बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण, बजमन नारायण. आणि मग कधीतरी भजना करता वापराव. मग का भजना करता वापरावं, तर तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आणि विठ्ठलाची एक देखल्या. मग काय करावं, तर आई वडिलाची प्राप्ती करावी. आई वडिलाचं जरी भजन केलं तर कुठं जायची गरज नाही. प्रमाणे तुकोब राहायचं. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. मग कुठं जायची काय गरज आहे तुम्हाला. पण सगळ्यात महत्वाची बाब आहे की तुम्ही आम्ही सुखी केव्हाय, हा महत्वाचा मुद्दा आहे. इथलं एक मनुष्य, आपलं गाव मरळ, हे मरळ गाव ना, तसं तुमचं मुंबई आहे आणि तुमचं निमोन आहे, मला माहिती आहे. हा फक्त मरळ सांगा, इथले सांगा. मरळ मधला एक सदग्रस्त पायी चालला होता. त्याला जायचं होतं आपल्या इकडे नांदूर शिंगोट्याला जायचं होतं, बरोबर ना. नांदूर शिंगोटे इकडे, नांदूर शिंगोटे, नांदूरला जायचं होतं. नांदूरला निघालं पाय निघालं. पण त्याला एका सायकलवाल्यानं ओव्हरटेक केलं. ते पायी चालण्याला विचार करायला लागला, अरे काय जिंदगी आहे, एवढं आयुष्य गेलं पण साधी सुधी सायकल बसायला मिळाली नाही, काय दुर्भाग्य म्हणावं. पण ज्या वेळेस तो सायकलवाला पुढे निघून जातो, त्यावेळेस त्याला एका मोटारसायकलवाल्यानं ओव्हरटेक केलं. सायकलवाला विचार करतो, अरे काय दुर्भाग्य म्हणावं, साधी सुधी मोटारसायकल बसायला मिळाली नाही. पण मोटारसायकलवाला पुढे निघून जातो ना, त्यावेळेस त्याला एका फोर व्हीलर वाल्यानं ओव्हरटेक केलं. त्यावेळेस मोटारसायकलवाला विचार करायला लागतो, किती जिंदगीत दुःख म्हणावं, साधी सुधी आपल्याला चार चाकी मिळाली नाही. पण चार चाकीवाला पुढे निघून जातो, त्यावेळेस त्याला एक वरून हवेतून जाणारे विमान दिसतं. त्यावेळेस तो विचार करतो, किती दुर्भाग्य म्हणावं, साधं सुद्धा विमानात बसता आलं नाही. पण विमानातला मनुष्य ज्यावेळेस विमानतळावर उतरतो, त्यावेळेस त्यानं एका व्यक्तीला हात नव्हते, एका व्यक्तीला पाय नव्हते. त्यानं समजलं, मानलं तर या जीवनात सुख आहे, मानलं तर या जीवनात दुःख पण आहे. समाधानी राहण्याची वृत्ती आपल्या जवळ आहे. खरं तर त्यानं समजलं की आपल्याला देवानं लय दिलंय, आपल्याला विमानात बसण्याची पात्रता दिली आहे. जगातलं महत्वाचं गणित आहे. काय काय लोक म्हणतात, तुमचं नशीब. नशिबानं दुःख मिळत नाही किंवा नशिबानं सुख मिळत नाही. अरे ज्यांना हातच नाही, मग त्यांचं नशीब काय. बोला तुम्ही म्हणता ना की या रेषावर सगळं आहे. नाही, या रेषावर काहीच नाही. मी सांगू का महत्वाचं गणित, तुमचं या रेषांमधलं जर भाग्य बदलायचंय तर इथलं बदला. इथं मधलं जर बदलवलं तर तुमचं आयुष्यच बदलतं, हे मात्र कधी विसरू नका. हे बदलवलं पाहिजे. काय काय लोकांचे विचारच भिकारी आहे. मी सांगू का, लोक भिकारी कोणालाही म्हणतात. भिकारी कोणाला नाही म्हणायचं, भिकारी त्याला म्हणायचं ज्याच्याकडे विचाराचा अभाव आहे. तो जगातला सगळ्यात मोठा भिकारी. ज्याचे विचार श्रीमंत, तो श्रीमंत मनुष्य आहे. पण आपलं काय झालंय, आपण पैसा आला का त्याला आपण काय म्हणतो, ज्याच्याकडे पैसा आहे त्याला आपण काय म्हणतो, श्रीमंत. तो नाही श्रीमंत. श्रीमंत कोण आहे सांगू का, आमचा गरीब श्रीमंत आहे. का श्रीमंत माहिती का, अरे गरीबाच्या घरात कधीतरी चहा प्यायला जा आणि श्रीमंताच्या घरात चहा प्यायला जा. नाना प्रसंग आहे, कदाचित तुमच्या डोळ्यासमोर पण असेल. आई, हे आजी ऐका, गरीबाच्या घरात चहा प्यायला गेला तर वरचा कप तर भरलेला, खालची बशी बी भरलेली, आणि श्रीमंताच्या घरात जा बरं चहा प्यायला, डोकून पाहावं लागतं, वय माग पडशील. हा फरक आहे. आणि मग महाराज, हा फरक जीवनामध्ये आहे. आम्ही सुद्धा हा फरक कधीतरी ओळखला पाहिजे. आणि मग हा फरक जर ओळखायचा आहे ना, तर त्यानं नामस्मरण केलं पाहिजे. नामस्मरणानं काय होतं ऐका, काय होतं नामस्मरणानं, घेताना विठोबाचे पर्वत जळतील, पर्वत जळतील, पापा
का सगळे घेताना घेताना विठोबाचे घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती बाबाचे पर्वत जळती बाबाचे बाबा. वाल्या कोळ्याचं काय झालं माहिती का? किती गोड सांगितलंय. वाल्या कोळी ब्रह्मात्यारी नामे तारिला दुराचारी घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळतील पापाचे. मग कधीतरी पाप जाळायचं तर मग कधीतरी भजन केलं पाहिजे. मग कोणाचं? विठोबा कोण आहे? आज मला विठोबा सांगायचंय तुम्हाला. तुम्हाला माहिती आहे मी सगळ्यांना विचारू ना ना बोलणार तुम्ही सगळे. तुम्ही असं नाराज असल्यावानी बसू नका गड्या, मोकळं बसा सगळे. हा मग सगळ्या जगाचं दुःख जस का तुमच्यावरच असं जसं बसले माझ्याकडे बघा. काय होतंय? आपण सगळे म्हणतात की जगतामध्ये देव किती देव किती किती म्हणतो देव किती म्हणतो. नाही नाही यांना यांचं होत्या ना. तुम्हाला माहिती आहे महाराज यांना विचारलं पाहिजे ना. सगळं महाराज यांना विचारू द्या मला. देव किती या जगात? 33 कोटी बरोबर. म्हणजे संख्येनं का 33 कोटी एवढं नाही माहिती. बरं असं द्या. मी सांगू का देव किती? ऐकणार तुम्ही सगळे. 33 कोटी म्हणजे 33 कोटी हे देव नाही, 33च देव आहे. 33 कोटी हा एक प्रकार आहे, ही एक पदवी आहे. 33च देव आहे पण 33 देवांना चालवणारा एक देव महत्वाचा आहे. कोण माहिती का? पांडुरंग. का माहिती का? तो हा देवाचाही देव बळिया माझा पंढरीराव एकच आहे. किंवा अजून प्रमाण देऊ का तुम्हाला? आपुला तो देव करुणी. बरं हरिपट पाठी तुमचा हरिपटात ज्ञानोबारांनी लिहिलंय एक तत्व नाम दृढ धरी मना आणि हरीशी करुणा. मग एकच आहे. मग आपण कशाला शेंदरी हेंदरी दैवते कोण पूजिती भूते केते. आपल्याला सुद्धा आपल्याकडे देव एवढे झालेत की देवाला सुद्धा कळा ना हे कोणाचं गिराईक आहे. हा हा अरे एक काहीतरी करा ना, एक करा ना, एक तत्व धरा ना. अरे एक तत्व जर धरलं ना हरीशी करुणा येईल तुझी. आणि म्हणून माणसानं काय करावं? हा एक धरावा. आज मला आहे ना, मला आमची आई सांगायची गंगू आई. मी तिच्याबद्दल लिहिलं येताना येताना. आई तू लय मोठी आहेस ग, तुझ्या इतकं नाही मोठं कोणी. थोडा स्वराचा आवाज मायनस याच्यातून. या जगतामध्ये आई सारखं मोठं कोणी नाही बरं का. कमी कमी जगतामध्ये आई इतकं मोठं कोणी नाही. किती मोठं आहे माहिती का आई? आई इतकी मोठी इतकी मोठी इतकी मोठी आहे जगतामध्ये. मला वाटतं विश्वात फिरून यावं. विश्वात, विश्व नाही ब्रह्मांड तिन्ही लोक फिरून यावं तरी आई सारखं मोठं कोणी नाही. महाराज मी एक दिवस लिखणी करता बसलो आईच्या. आईचं लिखाण करायला बसलो. म्हटलं आईला आकाशाची उपमा द्यावी. नाही देता येत आई आकाशाला उपमा देता येत. आईला समुद्राची सुद्धा उपमा द्यावी वाटली मला, पण आईला आकाशाची समुद्राची उपमा देता नाही आली मला. का नाही देता आली माहिती का? आकाश कधी तर रंग बदलतं, कधी ढवळं, कधी निळं, कधी काळं बोरून जात. आकाश रंग बदलतं आणि आमच्या आईनं कधीच रंग बदलला नाही. आईला आकाशाची उपमा देता येत नाही. मला वाटलं आईला समुद्राची उपमा द्यावी. समुद्र मोठा आहे पण समुद्राला सुद्धा आईची उपमा देता येत नाही. का नाही? का माहिती का? समुद्राचं पाणी चवीसाठी गोड आहे बरोबर ना. मग कसं आहे? चवीसाठी खारट आहे. आणि उभ्या आयुष्यभरामध्ये आमच्या आईनं आम्हाला कधीच खारं प्रेम दिलं नाही. आईला समुद्राची सुद्धा उपमा देता येत नाही. आके माझ्या संगीत आकेला विचार नाही. आके तुझं माहेर कुठपर्यंत ग? जोपर्यंत तिला जर विचारलं तर तिच्या डोळ्यात पाणी येईल. ती सांगल दादा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझी ना आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. तिच्याच नाही तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येईल. आई तुम्हाला जर विचारलं ना तुमचं माहेर कुठपर्यंत, तुम्ही माहेरला जायचं नाही त्यावेळेस तुमच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी कोण होती ग? आई होती ना. आठवतं का तुम्हाला? तुम्ही माहेरला जायच्या आणि माहेरात गेल्या ना उशिरापर्यंत झोपायच्या तुम्ही. तुमचा भाऊ तुम्हाला उठवायला यायचा. उठवायला आला ना
पण तुमची आई त्याच्यावर धावायची. आई धावायची, ए झोपू दे तिला असं म्हणणारी कोण होती? आई होती. आईसारखं नाही मोठं कोणी गड्या. आईबद्दल जर बोलायला गेलं ना शब्द कमी पडतील. एखादी लेक जर माहेरात आली ना तर अप्रूक होत, तिला अप्रूक होत. धावती ती, पळती, सगळं काय करते लेकी करता. लेकी इतकं मोठं कोणी नाही गड्या. म्हणून आई आपल्या पाठीशी असावी. अरे काय करते आपली माय आपल्या करता? तीन बांधल गरट दिला पिला ना विसावा. तीन बांधल गरट दिला पिला ना विसावा. घेऊनिया पंका काली भरविला मुखी चारा. ओढ रक्ताची लागली लागे चावल फुटाया. आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. माया मंदिर आलले लागे कळस फुटाया. आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. माया मंदिर आलले लागे कळस फुटाया. आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना. माया गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेटाया. तुम्हाला माहिती का आई इतकं मोठं कोणी नाही जगतामध्ये. तिच्या इतकं जर बोलायला गेलं तर तिच्या इतकं मोठं कोणी नाही. अगं आई लहान होता आपण सगळे. लहानपणी आपली आई आपल्याला उचलून घ्यायची. उचलून घेताना फार मजा यायची तिच्या कुशीमध्ये. तिच्या कुशीवर जर बसले ना तर असं वाटायचं जगातल्या सगळ्यात श्रीमंत ठिकाणी आपण बसलोय. आई आईच आहे म्हणून आई बद्दल बोलून जाईल. ए बालपणी मी खेळ खेळता होतो जेवताना. अमृतावनी गोड पाजला सपाना. अमृतावनी गोड पाजला सपाना. तुझ्या या उपकाराची तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आईबद्दल बोलून जाईल अजून मी. आई ती आईच आहे. अजून काय बोलायचंय? एका हिंदी कविकारानं सांगितलंय. किती गोड लिहिलंय तिच्याबद्दल. जग से हारा नहीं मैं खुद से हारा हूँ माई. एक दिन चमकूंगा लेकिन तेरा सितारा हूँ माई. माही रे माही रे तेरे बिन मैं तो अधूरा रहा. जीना 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 रे उड़ा गुलाब. माही तेरी चुनरिया लहरावे. जीना 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 रे उड़ा गुलाब. माही तेरी चुनरिया
कष्टाच्या गावात कधी मिळेल मोठवर घास कधी गणेश तिला उपवास ओल्या मातीतून चालताना उडविले काट्याचे पाय आई माझी मायेचा सागर तिने जीवनाकार आई माझी मायेचा सागर तिने जीवनाकार सावळीक माझी आई मला किती ओ प्रेम देई सावळीक माझी आई मला किती ओ प्रेम देई भिजला हो नंदाती कसा जाऊ मी मंदिरी भिजला हो नंदाती कसा जाऊ मी मंदिरी विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी विजला हो नंदादीप कसा जाऊ मी मंदिरी आई आईच आहे उगाच नाही तिला म्हणते आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर उगाच नाही ती देवाच्या ठिकाणी देवाला प्रत्येकाच्या घरामध्ये जाता येत नाही महाराज बर का हे बर का ऐका ना बर का देवाला प्रत्येकाच्या घरापर्यंत जाता येत नाही म्हणून देवानं प्रत्येकाच्या घरात निर्माण केलेली देवता म्हणजे आपली आई आहे आणि आपले वडील आहे यांच्यावर माणसानं प्रेम केलं पाहिजे मला वाटतं एखाद्या राजकारण्यावर कमी प्रेम करा एखाद्या पुढाऱ्यावर कमी प्रेम करा याच्या पुढे जाऊन सांगू एखाद्या महाराजावर कमी प्रेम करा पण आपल्या आईवर आणि आपल्या वडिलावर जास्तच प्रेम करा हे कामाला येईल कामाला जग एवढं भामटं मी स्पष्टच बोलतो जरा भामटय जग धक्का जरी लागला ना सध्या धक्का कोणाला धक्का आणि रक्त निघालं ना शरीरातून ना हाफ मर्डर नावाचा गुन्हा लागवतो तुम्हाला माहिती कायदा चांगलाच माहिती आहे पण जगातलं एकमेव कोर्ट असं आहे की तुमचा कोणताही गुन्हा होऊ द्या तो गुन्हा माफच केला जातो त्या कोर्टाचं नाव तुमची आई म्हणून या आईवर प्रेम करा कोणावर प्रेम करायची गरज नाही न लगती सायास जावे वनांतरा तुझे उपकार आई तोर तुझे उपकार आई तोर तुझे उपकार आई तोर तुझे उपकार हो वदत विनोदे हासत तोडी वदत विनोदे हासत तोडी कोण दुधाची धार आई तोर तुझे उपकार तोर तुझे उपकार मग तिचे आनंद उपकार आहेत ना अजून एका हिंदी कविकाराने सांगितलंय आईसारखं सुंदर देखणी किंवा तिच्यासारखी या जगात एकही हिरोईन नाही तुम्ही किती हिरोईन दिसायला सुंदर असू द्या पण ऐकली आईसारखी सुंदर नाही बरं का मला बघा बरं का तुमच्या मनात जाणार आहे डायरेक्ट तू कितनी प्यारी है तू कितनी बोली है प्यारी प्यारी है ओ माँ ओ माँ ओ माँ प्यारी माँ हाडाचे तू काढ करून केले रक्ताचे पाणी तुझ्या सारखे कष्ट केले नाही कोणी हे आई ग आई ग नारे आई ग तुझ्या चिमुकल्या बाळाची कशी कुजबुज ऐकू अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार पिटणार नाही म्हणून तिच्याबद्दल बोलायला जर गेलं तर लई सबसे बड़ी है माँ हे माँ सबसे बड़ी है माँ हे माँ वाह वाह महाराज सबसे बड़ी है माँ माँ
सबसे बड़ी है माँ, ओ सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं रे, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, माँ से बढ़कर कोई नहीं, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है, ओ सबसे बड़ी है माँ, बड़ी है वा, महाराज मंडळींकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. वा, छान छान छान. ऐका, गोड गोड म्हटलं का गोडच म्हणणार आहे. ऐका महाराज, मग आता तुम्हाला लय रडवलं मी, आता तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यातून पाणी काढलं. बस आता, बस आता नाही याच्या पुढं. म्हणजे सांगू का, तुम्ही म्हणता मग तुमची माई सांगा ना. हा, तुम्ही आमची माई सांगितली ना, आता तुमचं बोला, तुमचं. मी माझं बोलतो. आता तुम्ही मला कार्यक्रमाला विसरू भाऊसाहेब दादा बरं का, सगळ्यांनी मला फोन केले बरं का महाराज, सगळ्यांनी फोन केले का नाही ना केले का नाही केले, ओके. पण आता जेवढे फोन येऊस्तोर केले तेवढे जाऊस्तोर असतील का, नसणार आहे. नाना करते, नानांचं माझ्यावर प्रेम आहे. पण इथलं नाही सांगत नाना, बाजूचं सांगतो. लोक कार्यक्रमाला लय लोक फोन करतात, महाराज चला लवकर चला लवकर. पण आई, एकदा की कार्यक्रम संपला आणि महाराज गाडीत बसलं ना, की बर का, महाराज गाडीत बसलं की महाराज कोणत्या पुलावून खाली उतरलंय का कोणत्या नळीत घुसलंय कोणाला घेणं देणं नाही. पण सांग का, माझी गाडी घरी जाऊस तर माझ्या गाडीच्या आवाजाकडे टक लावून वाट पाहणारी माझी आई आहे, म्हणून तिच्यावर प्रेम असावं. इथं हित आहे आपलं बरं का. म्हणून महाराज म्हणले आम्ही ते हित जोपासलं पाहिजे. कसं, लेकुराचे हित, 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 माये माऊलीचे गीत, 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 माये माऊलीचे तिथं माणसानं जावं. कशाला जावं, आपल्या हिताचं जोपासलं पाहिजे. नाहीतर लोक हिताचं नाही जोपासते. सध्या हिताचं बघितलं पाहिजे. हित व्हावे तरी दंभ दुरी ठेवा, दंभ लांब ठेवला पाहिजे. बरोबर ना महाराज. लोकाला हिताचं नाही आवडत.
आता निवडणुकीच्या काळात एक प्रसंग मला पाहायला मिळाला. एक तिघ चौघ जण एका गावचे होते आणि त्यांच्या गावात असं चांगलं शहर होतं. आता निवडणुकीच्या काळात सगळं फुकट होतं. नाही कळालं तुम्हाला? अजूनही नाही कळालं? फुकट होतं बाबा, फुकट. नाही कळालं अजून? हा, फुकट होतं. चौघांनी लय घेतली आणि घेतल्यानंतर आहे ना ते म्हणले जमलोय थांब जमलो म्हणले. मग त्यांनी एका रिक्षावाल्याला हात केला. रिक्षावाला म्हणले थांब म्हणली रिक्षा. म्हणले आम्हाला ना मरळला जायचे, मरळला. तो म्हणला 100 रुपये. तो म्हणला तो चांगला होता. तो म्हणला 100 रुपये होईल. म्हणला देणार ना, का नाही देणार तुला? धर लगेच म्हटला पण अगोदर पोचव मग तुला देणार. त्यानं लगेच असे ना रिक्षा बसवल्या माग आणि रिक्षाचं ते दांडकं ओढलं. जुन्या काळात आता तशाच काही रिक्षा आहेत. असं ओढलं का ती रिक्षा चालू होते. यानं 3 मिनिटं जागेवर रेस केली. टर 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 जागेवर रेस केली आणि 3 मिनिटांनी यांना म्हटलं ए आलो उतरा. 3 मिनिटानं जागेवर जिथल्या तिथं होतं का तिथं सोडून दिलं आणि ती उतरले खाली. त्यानं रिक्षावाल्याचा शर्ट धरला. रिक्षावाल्याला वाटलं कळालं याला की आपण याला ना जागेवर सोडलंय. त्यानं शर्ट धरला. म्हणला 100 रुपये घे पण इथून पुढे रिक्षा येणार हळू चालवी. माणसानं ना हित जोपासायचे ना तर दंब लांब ठेवला पाहिजे. आपलं हित कशात आहे ना काय वेळेस आपल्याला कळत नाही. पण हित जर जोपासायचे ना तर संताची संगत केली पाहिजे, आई वडिलाची संगत असली पाहिजे. आणि ही संगत ज्याच्या जवळ आहे ना त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. मग आम्ही संगत कोणाची केली पाहिजे? तुकोबाराय म्हणले संगत संताचीच केली पाहिजे. संताचे ज्ञानोबाराय म्हणले संताचे संगती मनोमार्ग गती आ कळवा श्रीपती हे ने पण ते. आणि तुम्हाला सुद्धा शेजारीन चांगले असले पाहिजे. शेजारीन म्हणजे तुमच्या घराची शेजारी 3 आहे. 2 शेजारी सांगितल्यात, एक अंतर्मनातली आणि एक बहिर्मनातली. एक भारुडेनाथ महाराजांचं या शेजारीनं बरं नाही केलं का बया मला पंढरीला नेलं का, मला पंढरीला नेलं का बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. ए पंढरीची वाट बहु अवघड, ए पंढरीची वाट बहु अवघड, जाता येती पायाला येती बोड, जाता येती पायाला येती बोड. या शेजारी या शेजारी, या शेजारी या शेजारी बरं नाही केलं का बया मला पंढरीला बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. आणि मग शेजारी चांगली असावी आणि संगतीतून देवाजवळ जात आहेत. आता शेवटी एक प्रसंग सांगतो, वेळ संपलाय मला माहिती, पण हे का लांब होतं माहिती का? आता निदान म्हटलं मागून आले त्यांच्या 2 घास हाती लागायला पाहिजे. त्यांचा विचार करता येतं 10-15 मिनिटं लांब होतं. ऐका म्हणायचं माझं कीर्तन कधी संपलंय, 12:30ला माझा टायमिंग होता. मी हे आता हे प्रेमापोटी लांब होतं. ऐका संगत चांगली पाहिजे, आई वडिलाची संगत असली पाहिजे, देवाची संगत असली पाहिजे. आणि खरं तर ही संगतीतून कुठेतरी चांगलं कुठेतरी घडता येईल. एका किड्याची आणि एका भुंग्याची संगत झाली ना बरं का. ऐका सांगतोय, महत्वाचं सांगतोय. तुमच्या आजचं कीर्तन पूर्णपणे फायद्याचं आहे, फायद्याचं कीर्तन आहे. ऐका एका भुंग्याची आणि एका किड्याची संगत झाली बरं का. महाराज ज्ञानराज महाराज सचिन महाराज झाली, जी होऊच नाही पण झाली. कधी कधी मैत्री सुद्धा माणसानं काय काय विचारानं करावी. आणि माणूस मैत्री कुठे करत नाही, जिथं मन जुळतं तिथंच माणूस करतो. हे महत्वाचं गणित आहे. पण कधी कधी मैत्रीमध्ये ना कैत्री नाही म्हणजे अशी कैची नाही लागली पाहिजे, कात्री नाही लागली पाहिजे. आणि मग ते ना बरं का ऐका भुंग्याची आणि किड्याची संगत झाली. किड्याला लय किडा म्हटला तुम्ही माझ्या आजच्या आज घरी आले पाहिजे. कशाला?
माझ्या घरी जेवायला ते गाणं बिणं म्हणून दाखवलं, तेरे जैसा यार का गाणं बस बस हा म्हणून दाखवलं, हा गाणं बिणं म्हणून दाखवलं. मुंगा मुंगा म्हणला चला मला काही काम नाही, उद्या यायचे तर कल करेसो आज, आज करेसो आभी, लगेच चला म्हटला. दोघही जण निघाले आणि निघाल्यानंतर किडा कुठं राहतो माहिती काय तुम्हाला? शेणात. शेणात कुठं राहतो? शेणात. आता किड्यानं बुंग्या करता ताज शेण काढून ठेवलं बाजूला, कशाला? जेवायला. हेच त्याच्याकरता चांगलं चांगलं पक्वन्न नव्हतं. भुंग्यानं आयुष्यभर फुलाचा सुगंध घेऊन जगलेला भुंगा त्या किड्याच्या संगतीमुळं भुंग्याला काय खावं लागलं? कधी कधी मैत्रीमध्ये, बोला ना आता पुढचं बोला ना, बोला की, कधी कधी मैत्रीमध्ये शेणही खावं लागतं. मग त्याच्यामुळं मैत्री करत असताना चांगली करा. कोणासारखी करा माहिती का? सुदामा ब्राह्मण होता, सुदामा ब्राह्मण. अरे दरिद्री होता रे, दरिद्री. पण एवढा दरिद्री असणारा ब्राह्मण सुद्धा त्याला श्रीकृष्णानं सोन्याची नगरी दिली. असा मित्र असावा जवळ, जो आपल्या मित्रावर आपल्या वाईट काळामध्ये सुद्धा, संघर्षा काळामध्ये सुद्धा साथ देईल, असा मित्र आपल्या जीवनामध्ये असावा. काय वर्णन होतं माहिती का ते? सुनते तोटे चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. सुनते ही दौड़े चले आए मोहन, लगाया गले से सुदामा को मोहन. हुआ रुक्मणी को बहुत अचंबा, ए मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो उस कन्हैया से कह दो किधर पे सुदामा करीब आ गया है. अशी खरं तर जगातातली महत्वाची भूमिका जवळ असावी. आणि मित्र होता, किडा गेला आणि किड्याने शेण काढून ठेवलं. भुंग्याला काय खायला घातलं? बोला बोला बोला. संपले माझं कीर्तन. आणि शेण खायला घातलं. भुंगाय म्हटलं आता मी शेण खाल्लंय ना, उद्या तुम्ही माझ्या घरी या. कोणाचं माणसानं उष्ण ठेवू नये. आणि मग उष्ण ठेवू नये. भुंगा म्हटला चला. किडा म्हटला कल करेसो आज, आज करेसो अभि, लगेच चला, मला काय काम नाही. किडा भुंग्याच्या मागन, भुंगा पुढं. तू चाल गड्या, तुला रे गड्या भीती कशाची, परवा बी कशाची. मोबाईलची परवा नाही, मोबाईल ठेवून दिला. आणि मग मोबाईलची परवा नव्हती, मोबाईल ठेवून दिल्यानंतर महाराज म्हणतात इकडे बघा. आणि मग बर का गेले भुंग्याच्या गिरा. आता भुंगा कुठं राहतो? कमळाच्या फुलामध्ये. कमळाच्या फुलामध्ये भुंगा राहतो. किड्यानं जसा प्रवेश केला, प्रवेश केला कुठं? कुठं? कमळाच्या फुलामध्ये. म्हणजे तिकडचं नाही बरं का, भाजपाचं नाही सांगत, आपलं इकडचं सांगतोय. हा हा तुम्ही म्हणता नाही तर तिकडं प्रवेश केला असं नाही काय. हा हा. आणि मग फुलामध्ये जसा प्रवेश करावा, काय काय गोष्टी अशा असतात बरं का शिवनाथ महाराज, बरं काय काय गोष्टी अशा असतात त्या माणसाला पचवता सुद्धा आल्या पाहिजे. काय म्हणतोय मी, कळतं ना मी? काय काय गोष्टी माणसाला पचवता सुद्धा आल्या पाहिजे. काय काय गोष्टी मान आला की माणसं अशी दांडरून जातात. माझ्यासारखा मीच हा म्हणतात अशी काय काय माणसं. पण ज्यानं मान आणि अपमान पचवला तो माणूस राजा होतो, राजा. त्या गोष्टी पचवता आल्या पाहिजे. इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि ते गेलं भुंग्या आतमध्ये शिरला. भुंगा ते किड्या आतमध्ये शिरला का डायरेक्ट बेशुद्धच पडलं. त्याने कधीच एवढा सुगंध घेतला नव्हता. बेशुद्ध पडलं का ते भुंगा म्हणायचं उठ ना उठ ना. हे काय उठाला, उठाना. आता काय करावं? उठ ना. हे काय उठाना. भुंगा हसायचं पण रडायचं पण. उठ ना उठ ना. हे काय उठाला, उठ ना. हे काय उठाला, उठ म्हणायचं. आता किडा काय उठाना. किडा बेशुद्ध पाहता काय माझ्याकडे बेशुद्ध पडला, डायरेक्ट बेशुद्ध पडला. आता बेशुद्ध पडला तेवढ्यात शेजारी मंदिर होतं महादेवाचं. ते पुजारी आलं, त्यानं फुल तोडलं. भुंगा मस्त उठ म्हणायचा. पण ते किडा काय उठाना.
भुंग्याने बाहेर निघलं, पण त्या फुलामध्ये तसाच तो किडा राहिला. आणि ते फुल ना पुजाऱ्यानं घेतलं आणि महादेवाच्या पिंडीवर नेऊन वाहिलं. जसं फुल आपटलं का त्याच्यातला किडा शुद्धीवर आला आणि पाहतोय तर काय कुठं आलोय महादेवाच्या पिंडीवर. अरे माझी लायकी नाही इथपर्यंत नेण्याची, पण कसं आलो, एका भुंग्याची संगत केली आणि म्हणून मला महादेवाच्या चरणावर येता आलं. संगतीला लय महत्व आहे. संगत जर बरोबर आली तर बोला कुठं जाता येतं, देवाच्या ठिकाणी जाता येतं. आणि संगत जर चुकली, म्हणून मला वाटतं कुसंगे नाडीला साधू दैसा, साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा, साधू दैसा, कुसंगे नाडीला साधू दैसा, साधू दैसा, कुसंगे देखनाचा संगे हीरा तो बंगेला, कुसंगे नाडीला, कुसंगे नाडीला साधू दैसा, देखनाचा संगे हीरा तो बंगेला, कुसंगे नाडीला, कुसंगे नाडीला साधू दैसा, साधू दैसा, साधू दैसा, साधू दैसा. वारे वा. महाराज मग म्हणतात ना, कुसंगे नाडीला डेकनाच्या संगी हिरा जो भंगला, कुसंगे नाडीला साधू जैसा. आणि मग आम्ही साधूची संगत करावी, आई वडिलाची संगत करावी, देवाची संगत करावी, ही संगत घडावी, हे संगत घडावी, त्याची घडावी संगती. मग महाराज त्यांना काय आवडतं, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. मग ही वासना शब्द वाईट नाही बर का. वासना, वासना शब्दाचा नीट बारकाने अर्थ घ्या की ज्या मनामध्ये जी कल्पना निर्माण होते त्याबद्दल आत्मीयता असणं म्हणजे वासना. वासना शब्द वाईट नाहीये, पण आपण काही लोकांनी त्याला वाईट असा करून टाकला. म्हणून देवा पुरवावी वासना. कसली वासना? आई वडिलाची संगत घडू दे, ही वासना मग आमच्या जवळ असावी, आम्ही ही संगत करावी. पण ही संगत जरी दिली, आपण भजना करता तयार नाही. तुम्हाला मग शास्त्र सांगते की माणसानं दिवसातून, हे अजय, माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोल बोल बोल. किती वेळा? 3 वेळा. आखे किती वेळा? 3 वेळा. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय मरळवाले, तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच वरून मला सांगता. तुम्हाला सांगायला काही लाज नाही. पटलं पाहिजे, हा पटलं पाहिजे, हा पटलं पाहिजे. भजना करता दिले, भजना करता वापरा. आणि मग आनंद होतो, त्यानं आनंद होतो. कसं आहे, किती आनंदी आनंद, किती आनंदी आनंद या जो पडीत माझ्या. झोपडीत माझ्या येता तरी चुके, येता तरी सुखिया, जाता तरी चुके जा. कोणावरी नमोजे या वृत्ती आपल्या जवळ असावी. आणि समाधान जर जवळ असेल ना तर कोणीच आपला हात धरू शकत नाही. मग हेच आहे का नाथ महाराजांनी हे लिहिलं, आम्ही समाधानी असलं पाहिजे. आणि समाधान कसं सांगलं ते तर सांगू का. माझा एक परवा दिवशीचा अनुभव. ऐक ना दाद्या, भांड्या ओ ऐक रे, इकडे बघ, इकडे तोक तोक तोक. आणि मग ना जगतच समाधान. भांड्या गोळा झाला गड्या. आहे का जगतातलं महत्वाचं गणित काय म्हणले महाराज.
या जगतामध्ये आल्यानंतर बाहेरचा सभादाडी असावं. सभादाडी का असावं? तुझ्यामुळं दुसरा घोळ झाला मामा माहिती का? हा हा ऐक, जगतातलं महत्वाचं गणित माणसानं कधीतरी समाधानी लाव. परवा कीर्तनाला गेलतो मार शुक्रवार बरं का, कीर्तनाला गेलतो. विकू थोडासा कमी राहू दादा बरं का. कीर्तनाला गेलो बरं का ऋषी दादा, लक्ष आहे ना? आहे इकडे बघा. आणि मग कीर्तनाला गेल्यानंतर कीर्तन संपल्यानंतर आपल्याकडं पाकिट देण्याची प्रथा तुमच्याकडे आहे ना? नाही तिथे देतात. हा मला देणार, काळजी करू नका. लगेच हसायला लागले तुम्ही. हा बरं काय काय बरं काय. कीर्तन संपल्यानंतर माव पाकिट भरलं. सप्त्यातलं कीर्तन होतं आणि गावाच्या बाहेर गाडी निघली. गावाच्या बरं का भाऊ पाटील ऐका बरं का, हो ऐका. आणि ना गावाच्या बाहेर जशी गाडी निघली का, माझी गाडी ना 4-5 कार्यकर्त्यांनी अडवली. आणि म्हटलं काय झालं, काय चुकलं तर नाही माझ्याकडून काय कीर्तनात? ते म्हणले कीर्तनात नाही चुकलं, नंतरच जरा चुकलंय. ते म्हणले तुम्हाला ना पाकिट जरा कमी भरलंय, दाखवा इकडं. मी दिलं त्यांच्याकडं. त्यांनी ती मोजले आणि मोजल्यानंतर ना त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हटलं का चेहरे पाडले? ते म्हणले महाराज इथून मागच्या सप्त्यामध्ये तुमच्यापेक्षा जे कीर्तनकार आले ना त्यांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरले आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरले. हा तुमच्यावर झालेला बोला ना अन्याय. हा मला तसं वाईट वाटलं. म्हणलं मग आता काय करायचं? म्हणले महाराज जरी पाकिट कमी भरलंय ना 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करून आणणार. आता दुप्पट म्हणलं तुम्हाला नकोय मला नकोय का? दुप्पट म्हणलं मी बी खुश झालो. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का अजूनही आले नाही. खुशाल टाळ्या वाजता तुम्हाला काही पटलं पाहिजे ना. त्या दिवसापासून ठरवलं गाड्या जेवढं मिळतील ना तेवढं माघारी न्यायचे नाही, घरी न्यायचे. माग दिलं हाय तेवढं मिळत नाही. म्हणून सांगतो रे, आई वडिलाच्या सेवेमध्ये आपलं जेवढं मिळालंय ना तेवढ्यात काय वा समाधानी राहा. महाराज म्हणले ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असो द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे. अजून किती समाधानी राहायचंय? सावता महाराजांनी शिकवलं. किती म्हणले? एकोण दिवशी बैसोनी हातीवर, कोण दिवशी पालखी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, चालत राहावे चालत राहावे, देव ठेविल तैसे राहावे. समयासी समयासी सादर व्हावे, सादर व्हावे, देव ठेविल तैसे राहावे. देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे, तैसे राहावे, तैसे राहावे. मग बाबा जो समाधानी ठेवणार आहे त्याचंच भजन करून विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. हरि जय 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 विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा
ढोपा रघुमाई जय जय ढोपा रघुमाई जय जय ढोपा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली एक चरणावर बोललोय आपण लेकराचे हित, बस एवढाच एक शब्द सांगितलाय मी तुम्हाला. आणि ज्यानं हित जोपासलं त्यानं सगळ्या जगातलं हित जोपासलं. हे हित ज्यानं जोपासलं ना त्याला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही. कारण की का माहिती का, स्पष्टच बोलतो जरा, एवढं एकच दैवत आहे की याला आपल्या लेकराचं कधीच वाटुळ व्हावं असं वाटत नाही. म्हणजे इथं आपलं काय, बोला इथं आपलं काय, हित. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, गार हिंडते आकाशी पण चित्त तिचे वेल्ला. आणि म्हणून जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या सगळ्यांची आदर्श माता, सगळ्यांची प्रेमळ माता स्वर्गीय गंगूआई सदाशिव आव्हाड आईच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलात. आईबद्दल फारसं काही बोलण्याजोगं आहे, पण वेळेत थांबणं गरजेचं आहे. वेळेत थांबणं गरजेचं आहे. किती दाट पेरलं, दाट पेरणीला उपयोग नाही, ते दुरीत उगवलं पाहिजे. आणि दुरीत उगवून सुद्धा लय महत्व नाही, ते वर कांसाला सुद्धा बारीक पडलं नाही पाहिजे, हे लय महत्वाचं आहे. आणि म्हणून लय फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळपता येत नाही, हा प्रॉब्लेम आहे. त्याच्यामुळं पेर दुरीत असली पाहिजे. आणि म्हणून दुरीतच थांबतोय. 1 वाजलेले आहे. जास्त बोलण्याच्या ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करतोय. या मंडळींनी गोड अशी साथ दिली. पुढे यांना पण बहुत काही करणे आहे. आम्हाला पण, मला इथून देहूला जायचं, आता 4 वाजता देहूमध्ये कार्यक्रम आहे, त्याच्यामुळं जाणं आहे. त्याच्यामुळं आता थांबणं गरजेचं आहे. म्हणून सगळ्यांच्या चरणाला या ठिकाणी स्पर्श करतोय. शिवनाथ महाराज असतील, आमचे कांगणे महाराज असतील, पापड महाराज असतील, चौधरी महाराज असतील, किरण महाराज आहे, दोन्ही चोपदार आहे, संस्था आहे, ऋषीदादा आहे, राहुल दादा, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. महाराज बरं का, सकोर महाराज, आपले सगळ्यांचे आभार व्यक्त करून गेल्या 2 तासामध्ये आई तुम्हाला लय त्रास दिला बरं का, जास्त त्रास दिला. मी आई आई बोललो, आजी आजी केलं बरं का, आजी त्रास दिला ग, मी बोललो, मला बोलायची सवय आहे जरा, माझी आजी पण तुझ्यासारखीच आहे. म्हणून बरं का, काही चुकलं असेल ना गेल्या 2 तासामध्ये तर माईच्या अंतकरणाप्रमाणे समजून घ्यावं. काही चुकलं असेल ना, ज्यांना तुझ्या नातवाप्रमाणे का नातांडासारखा आहे का नाही, काही चुकलं असेल, ज्यांना 1 नातू असेल, ज्यांना 1 पोरग असेल, त्यांनी मला दुसरा म्हणून माफ करा. काही चुकलं असेल तर बरं का बाबा. ज्यांना 2 असतील त्यांनी 3रा म्हणून माफ करा. ज्यांना 3 आहे त्यांनी 4था तरी म्हणून माफ करा. आणि ज्यांना 1ही नाही त्यांनी प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या. त्याची काही गरज नाही. काय करायची तुम्हाला तेच ठेवून, मला नाही लागत, मला नाही लागत. अरे हे ज्याच्याकडे नाही, हे त्याचा बाप श्रीमंत आहे, बाप. आळंदीला जर गेलात तर आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे, जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ. म्हणून झालेली सेवा समर्पित. वाणीला पूर्ण विराम. एक शेवटची भैरवी मी घेणार आहे, त्यानंतर वाणीला पूर्ण विराम. चालेल ना? भैरवी घेत मी घेणार आहे, चालेल. एक भैरवी 2 मिनिटं घेतो बघ, चालेल. झाला शेवट हा गोठा, शेवट हा गोठा, शेवट हा गोठा, झाला शेवट हा गोठा. देवे पुरविली कोणा,
झलक हा यासाठी केला होता अट्टहास शेवटचा दिस गोडवावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची आम्ही जातो आमच्या गावा आमचा राम राम घ्यावा शेवट तो भला माझा बहु गोड झाला आले निजाच्या माहेरा भेटे रखुमाईच्या वरा आज आई म्हणत असल आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची म्हणून माझ्या माऊलीच्या चरणाजवळ एवढंच मागलंय माऊली आज आमची आई तुझ्या जवळ येते आज तिला तुझ्या चरणाजवळ जागा मिळू दे पण ही जागा मिळत असताना पुन्हा या आईचा जन्म आमच्या या पुन्हा आव्हाड परिवारामध्ये होऊ दे अशी अकल्प प्रार्थना तुझ्या चरणाजवळ करतोय म्हणून वर्णन आहे अवधीला लंकापुरी हे पिंपळ सोन्याचा तेथे माऊली दैवाचले पिंपळ सोन्याचा द्वार माऊली ओ माऊली माऊली देवे पुरविली कोटा देवे पुरविली कोटा झाला शेवट हा गोड झाला शेवट हा गोड शेवट हा गोड शेवट हा गोड एकदा टाळी वाजवा हा म्हणून पुन्हा एकदा आमच्या रामदास दादांचं संदीप दादांचं चंद्रबान दादांचं कौतुक आहे आज त्यांनी आज आईचा सोहळा संपन्न केला सोहळा इतका गोड आहे की आजचं कीर्तन मला विश्वास बसत नाही आय कांट बिलीव्ह दिस काय काय विश्वास बसत नाही की आजचं कीर्तन मी पुण्यस्मरणाचं केलंय असं वाटलं नाही आजचं कीर्तन एखादा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्ताहाचं कालाचं कीर्तन चालू आहे की काय असा गोड सोहळा तुम्ही संपन्न केला द्यावे तेवढे धन्यवाद पुन्हा एकदा आमच्या या परिवाराचे जावई आमचे भास्कर महाराज यांचे सुद्धा कौतुक आहे भाऊसाहेब दादा सगळ्यांचे या ठिकाणी कौतुक करून माझ्या वाणीला पूर्णविराम तुकाराम तुकाराम तुकाराम